वेलकम अगेन इन डिपार्टमेंट ऑफ झोलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. तर काल आपण बघितलेलं पहा की त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन्स बाय डी एन ए डॅमेज. डी एन ए डॅमेज म्हणजे काय? ओके, तर डी एन ए डॅमेज इट इज ऑल्सो नोन ॲज द म्युटेशन, म्हणजे देर इज द सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. ओके, आता हे डी एन ए डॅमेज जे आहे ते डी एन ए डॅमेज हे कशामुळे होतं? तर दिस इज ड्यू टू द मेन टू रिझन. त्याच्यामध्ये दोन रिझन आपण बघितलेले. एक म्हणजे इट इज द नॅचरली होतं. इट इज ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ मेटाबॉलिक इंटरमिडिएट्स किंवा वेगवेगळे मेटाबॉलिक केमिकल जे आहे ते सेल्समध्ये तयार झाल्यामुळे. आणि दुसरे म्हणजे ड्यू टू द व्हेरियस फॅक्टर्स. ओके, वेगवेगळे जे एजंट्स आहेत, वेगवेगळे जे फॅक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर्स जे असतील त्यामुळे काय होऊ शकतं? डी एन ए डॅमेज होऊ शकतो. ओके, आता हे डी एन ए डॅमेज जे आहे देर आर द तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे टाईप्स ऑफ डी एन ए डॅमेजेस. आता हे डी एन ए डॅमेजचे कुठले कुठले टाईप्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. नाव दिस डी एन ए डॅमेज ऑर द म्युटेशन हॅज द मेन टू टाईप्स आहेत. पॉईंट म्युटेशन, त्यानंतर ग्रॉस म्युटेशन. पॉईंट म्युटेशन मीन्स बेसपेअर सबस्टिट्यूशन आणि फ्रेमशिफ्ट म्युटेशन असे त्याच्यामध्ये परत दोन टाईप आहेत. बेसपेअर सबस्टिट्यूशनचे परत 4 टाईप आहेत. मिससेन्स, सायलेंट, न्यूट्रल आणि नॉनसेन्स म्युटेशन. ग्रॉस म्युटेशन जे आहे त्याचे परत 5 टाईप्स आहेत. डिलिशन, इन्सर्शन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन आणि ट्रान्सलोकेशन. ओके, आता हे डिटेलमध्ये आपण ह्याच्यामध्ये बघूया. ज्यामधला पहिला आहे तो म्हणजे पॉईंट म्युटेशन. व्हॉट इज मीन्स बाय पॉईंट म्युटेशन? इफ द चेंज इन जेनेटिक material or the change in DNA sequence at a one point or the one nucleotide. जर समजा जो चेंज होणार आहे तो जर चेंज किंवा जे काही मॉडिफिकेशन होणार आहे दॅट मॉडिफिकेशन ॲट इज द वन पॉईंट, एका पॉईंटला किंवा एका न्यूक्लिओटाईडला जर होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? पॉईंट म्युटेशन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल दिस इज द ओरिजिनल डी एन ए सिक्वेन्स. हा एक ओरिजिनल डी एन ए सिक्वेन्स आहे. त्याच्यामध्ये पहा कुठला सिक्वेन्स आहे? TAACTGCAGGT हा काय आहे? एक सिक्वेन्स आहे. आता त्याच्यामध्ये जर समजा काही चेंज झाला ॲट द दिस इज द टी न्यूक्लिओटाईड. हा टी न्यूक्लिओटाईड आहे. त्या टी न्यूक्लिओटाईडच्या ऐवजी देर इज द ॲडिशन ऑफ सी न्यूक्लिओटाईड. तर इथं सी न्यूक्लिओटाईड ॲड झाला. तर आता इथं चेंज कुठे झाला पहा? मॉडिफिकेशन कुठे झालं? ॲट अ ओनली वन न्यूक्लिओटाईड. फक्त एका न्यूक्लिओटाईडला काय होतं? चेंज होतो किंवा मॉडिफिकेशन होतं. तर त्याला काय म्हणायचं? पॉईंट म्युटेशन. ओके, त्यानंतर पॉईंट म्युटेशनमध्ये पहिला टाईप आहे तो म्हणजे बेस पेयर सबस्टिट्यूशन. नाव इन द डी एन ए जी आहे दिस इज मेड अप बाय द बेस पेयर्स. ओके, नायट्रोजन बेस पेयर्सपासून बनलेली आहे. आता त्या बेस पेयर्समध्ये जर बघितलं तर ॲडेनिन इट इज पेयर विथ थायमिन बाय 2 हायड्रोजन बॉन्ड अँड गॉनिन इज पेयर विथ सायटोसिन बाय 3 हायड्रोजन बॉन्ड व्हाईस वर्सा असं असू शकतं. ओके, आता याच्यामध्ये पहा जे बेस पेयर्स आहेत दिस बेस पेयर इज सबस्टिट्यूटेड. म्हणजे जर समजा बेस पेयर जे आहेत ते बेस पेयर जर काय झाले एक रिप्लेस झाले तर त्याला काय म्हणायचं? बेस पेयर सबस्टिट्यूशन. नाव व्हॉट इज मीन्स बाय बेस पेयर सबस्टिट्यूशन? इन द म्युटेशन or the DNA damage in which the one base pair, एक बेस पेयर जो आहे इट इज रिप्लेस बाय अनादर बेस पेयर. एक बेस पेयर हा दुसऱ्या बेस पेयरनी जर रिप्लेस होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? बेस पेयर सबस्टिट्यूशन. फॉर एक्झाम्पल ए अँड टी इज द वन बेस पेयर. ए आणि टी काय आहेत? एक बेस पेयर आहेत. आणि जी आणि सी काय आहे? एक बेस पेयर आहे. जर ए टी बेस पेयर जो आहे इट इज रिप्लेस बाय जी सी बेस पेयर किंवा जी सी बेस पेयर आहे इट इज रिप्लेस बाय ए टी बेस पेयर. ओके, आता ह्याच्यामध्ये दोनच बेस पेयर्स आहेत. ओके, एक तरी ए टी बेस पेयर असेल किंवा जी सी बेस पेयर असेल. आता हा ए टी बेस पेयर होता तो ए टी बेस पेयर काय झाला? जी सी बेस पेयरनी रिप्लेस झाला. किंवा जी सी बेस पेयर होता तो ए टी बेस पेयरनी जर रिप्लेस झाला तर त्याला काय म्हणायचं? बेस पेयर सबस्टिट्यूशन. ओके, त्याला बेस पेयर सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये पहा फॉर एक्झाम्पल दिस इज द ओरिजिनल डी एन ए स्टँड. ही एक ओरिजिनल डी एन ए स्टँड आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये पहा कुठले कुठले सिक्वेन्स आहेत? सी
टी आणि ह्याचे कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे GTA. ओके, इथं काय आहे GTA आहे. इफ देर इज द चेंज इन थायमीन, हा जो थायमीन आहे तो थायमीन चेंज झाला म्हणजे तिथं काय झालं पॉईंट म्युटेशन झालं. त्या थायमीनच्या ऐवजी देर इज द ॲडिशन ऑफ सी. ओके, सायटोसिन तिथं ॲड झालं तर काय होतं ॲट द ड्युरिंग द रेप्लिकेशन, ज्यावेळी रेप्लिकेशन होणार आहे DNA त्यावेळी काय होणार हे दोन्ही स्टँड जे आहेत ते दोन्ही स्टँड काय होतात एकमेकापासून सेपरेट होतात. फॉर एक्झाम्पल दिस टू स्टँड्स आर, दिस इज द वरचा आहे ते 3' to 5' आहे आणि हा काय आहे 5' to 3' आहे. ओके, आता हे दोन्ही स्टँड्स काय होतात एकमेकापासून सेपरेट होतात. कसे सेपरेट झाले पहा, हे एक सेपरेट झाला 3' to 5' सेपरेट झाला आणि हा आहे तो 5' to 3'. ओके, 5' to 3' काय झाला सेपरेट झाला. आता सेपरेट होत असताना काय झालं पहा. ओके, तर आपण करूया फॉर एक्झाम्पल. आता याच्यामध्ये पहा हा आहे तो 5' to 3'. इथे काय झाले पहा हे दोन्ही स्टँड एकमेकापासून सेपरेट झाले. आणि ड्युरिंग रिप्लिकेशन DNA रिप्लिकेशन होत असताना काय होतं देर इज सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्टँड. ओके, आता ही जी आहे 3' to 5' त्याचा काय झाला इथं कॉम्प्लिमेंटरी तयार झाला. ओके, त्यानंतर GCA इथे काय 5' to 3' कुठला आहे पहा GCA, ह्याचा काय झाला इथं कॉम्प्लिमेंटरी तयार झाला. ओके ना, आता ह्या दोन्ही स्टँडमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे काय झालं पहा देर इज फॉर्म द ओरिजिनल स्टँड तयार झालं म्हणजे हे जसं होतं तसं ओरिजिनल इथं तयार झालं. देर इज नो एनी म्युटेशन, त्याच्यामध्ये काही म्युटेशन झालेलं नाही. पण ॲट द सेकंड स्टँड म्हणजे सेकंड जी आहे सेकंड जो DNA तयार होणार आहे त्याच्यामध्ये पहा इथे काय झालं पॉईंट म्युटेशन झालं. टीच्या ऐवजी C ॲड झाला. तर इथे कॉम्प्लिमेंटरी फॉर्म होत असताना काय होणार जीच्या ऐवजी सीचा जो कॉम्प्लिमेंटरी आहे तो कॉम्प्लिमेंटरी कुठला ॲड होणार जी ॲड होणार. त्यामुळं आता जी ओरिजिनल असणारी जी काही AT बेस पेअर आहे नाव दॅट इज द ओरिजिनल वन इज AT बेस पेअर. नाव दिस बेस पेअर इज रिप्लेस्ड, ते काय झाली पहा रिप्लेस झाली. कशाने रिप्लेस झाली GC बेस पेअरनी ना. तर दिस टाईप ऑफ म्युटेशन इज कॉल्ड ॲज द बेस पेअर सबस्टिट्यूशन. की ह्याच्यामध्ये काय होतं एक बेस पेअर जो आहे तो दुसऱ्या बेस पेअरनी जर रिप्लेस होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं बेस पेअर सबस्टिट्यूशन, त्याला बेस पेअर सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. आता हे बेस पेअर सबस्टिट्यूशन जे आहे दिस बेस पेअर सबस्टिट्यूशन इट इज द टू टाईप्स, दोन टाईपचे आहेत. एक आहे ते म्हणजे ट्रान्झिशन्स आणि ट्रान्सव्हर्शन. आता ट्रान्झिशन आणि ट्रान्सव्हर्शन म्हणजे काय, इफ द प्युरिन बेस पेअर इट इज रिप्लेस बाय प्युरिन. ओके, जर एक DNAचा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्समध्ये प्युरिन्स म्हणजे ॲडेनिन आहे आणि ग्वानिन आहे. जर ॲडेनिनची पोझिशन ग्वानिननं रिप्लेस केलं किंवा ग्वानिननं ॲडेनिनला रिप्लेस केलं तर किंवा पायरिमिडीन इट इज रिप्लेस बाय पायरिमिडीन म्हणजे थायमीन आहे इट इज रिप्लेस बाय सायटोसिन किंवा सायटोसिन आहे ते थायमीनने जर रिप्लेस केलं तर त्याला काय म्हणायचं ट्रान्झिशन. ट्रान्झिशन मीन्स इट इज द रिप्लेसमेंट ऑफ न्यूक्लिओटाइड ऑफ द सेम केमिकल. सेम केमिकल कुठले आहेत एकतरी प्युरिन्स किंवा पायरिमिडीन्स. प्युरिन इज रिप्लेस बाय प्युरिन. ओके, फॉर एक्झाम्पल हा DNAचा एक स्टँड आहे इथं काय ATGC हा त्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे. आता ह्याच्यामधला जो T आहे इट इज रिप्लेस बाय C. ओके, ACGC. अगदी इथं काय झालं पहा T आहे तो Cनी रिप्लेस झाला किंवा इथला जो A आहे तो Gनी रिप्लेस झाला तर त्याला काय म्हणायचं तर इथं कोण रिप्लेस करतं सेम केमिकल म्हणजे प्युरिन असेल प्युरिनच रिप्लेस करतं, पायरिमिडीन असेल तर पायरिमिडीनच रिप्लेस करतं. असं जर रिप्लेसमेंट असेल तर त्याला काय म्हणायचे ट्रान्झिशन म्युटेशन. आणि नाव द अनदर वन इज द ट्रान्सव्हर्जन. नाव व्हॉट इज मीन्स बाय ट्रान्सव्हर्जन इफ द प्युरिन इज रिप्लेस बाय pyrimidine and the pyrimidine bases are replaced by the purines. ओके, जे पायरिमिडीन न्यूक्लिओटाइड बेसेस आहेत
ते जर प्युरिननी रिप्लेस झालं आहे किंवा जे प्युरिन बेस पेअर्स आहेत नायट्रोजन बेसेस ते जर पायरिमिडीनने जर रिप्लेस झालं आहे तर त्याला काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्जन. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये पहा टी आहे, टी इज द पायरिमिडीन, इट इज रिप्लेस बाय ए ऑर जी. तो एनी रिप्लेस झाला किंवा जीनी रिप्लेस झाला किंवा सी असेल, इट इज द जी ऑर ए. हे ए जी किंवा एनी जर रिप्लेस झालेला असेल तर इट इज नोन ॲज द ट्रान्सव्हर्जन. त्याला ट्रान्सव्हर्जन म्हटलं जातं. त्यानंतर ए जो आहे इट इज रिप्लेस बाय ॲडिनिन, प्युरिन आहे तो पायरिमिडीन जर रिप्लेस झाला तर त्याला काय म्हटलं जातं, इट इज नोन ॲज द ट्रान्सव्हर्जन. तर नेक्स्ट त्यानंतर आपण नेक्स्ट टाईप बघूया त्याच्यामध्ये. तर त्यानंतर हे जे बेसपेअर सबस्टिट्यूशन जे आहे त्या बेसपेअर सबस्टिट्यूशनमधला पहिला टाईप आहे तो म्हणजे मिससेन्स म्युटेशन. नाव व्हॉट इज मीन्स बाय मिससेन्स म्युटेशन. मिससेन्स म्युटेशन मीन्स द इफ द रिप्लेसमेंट ऑफ वन अमिनो ॲसिड कोडॉन, एक अमिनो ॲसिडचा कोडॉन आहे, इट इज रिप्लेस बाय अनादर अमिनो ॲसिड कोडॉन. नाव व्हॉट इज मीन्स बाय कोडॉन. कोडॉन म्हणजे काय, तर इन द एम आर एन ए, जो एम आर एन ए आहे तर त्या एम आर एन एवरती दॅट इज द एम आर एन ए. फॉर एक्झाम्पल हे डी एन ए बेसेस आहे, त्या डी एन ए बेसेसचा काय तयार होतो, ट्रान्स्क्रिप्शन होतं, एम आर एन ए तयार होतो. त्या एम आर एन एमध्ये तीनचा एक ग्रुप जो असतो इट इज फ्रॉम द वन कोडॉन, त्याला एक कोडॉन म्हटलं जातं. आणि वन कोडॉन इट इज कोड फॉर वन अमिनो ॲसिड. तो काय करतो, एका अमिनो ॲसिडला कोड करतो. म्हणजे तीनचा एक ग्रुप म्हणजे तीन नायट्रोजन बेसचा जो एक ग्रुप आहे, फॉर एक्झाम्पल हे डी एन ए बेसिस आहे, त्या तिन्हीचा एक ग्रुप त्याला काय म्हणायचं, एक कोडॉन. आणि एक कोडॉन काय करतो, एक अमिनो ॲसिड कोड करतो. फॉर एक्झाम्पल दिस इज द वन सिक्वेन्स, हा एक सिक्वेन्स आहे. ह्या सिक्वेन्समध्ये पहा CAT 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 असं काय आहे, हा सिक्वेन्स आहे. आणि ऑल धिस कोड फॉर दी हिस्टिडीन अमिनो ॲसिड्स. इथं काय तयार होतं, हिस्टिडीन अमिनो ॲसिड्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल इन द CAT हा जो कोड आहे, ह्या कोडमध्ये काय झालं पहा, हा जो ग्रुप आहे त्या कोडमध्ये द मिडल ए न्यूक्लिओटाइड, हा जो ॲडेनिन न्यूक्लिओटाइड जो आहे इट इज रिप्लेस बाय द सी न्यूक्लिओटाइड. ओके, तो सी न्यूक्लिओटाइडने रिप्लेस झाला. तर त्यावेळी काय होतं, CAT हा जर कोडॉन असेल तर त्यावेळी तिथं काय फॉर्म होतं, हिस्टिडीन तयार होतं. पण CCT जर झालं तिथं तिथं काय तयार होतं, प्रोलीन तयार होतं. ना इन धिस याच्यामध्ये काय झालं आहे पहा, वन अमिनो ॲसिड कोडॉन, एक अमिनो ॲसिडचा कोडॉन इट इज रिप्लेस बाय अनदर अमिनो ॲसिड कोडॉन. जर दुसऱ्या अमिनो ॲसिड कोडॉननी जर रिप्लेस करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, इट इज नोन ॲज द मिससेन्स म्युटेशन. ओके, तर त्याला काय म्हणायचं, मिससेन्स म्युटेशन. मिससेन्स म्युटेशन मीन्स इफ द वन अमिनो ॲसिड कोडॉन इट इज रिप्लेस बाय अनदर अमिनो ॲसिड कोडॉन इट इज कॉल्ड ॲज द मिससेन्स म्युटेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉनसेन्स म्युटेशन. Now, what is means by nonsense mutation? If the one of the amino acid codon, एखादा अमिनो ॲसिडचा कोडॉन आहे, इट इज रिप्लेस बाय स्टॉप कोडॉन. आता स्टॉप कोडॉन कुठले आहेत, UAA, UAG आणि UGA. जर हे तीन आहेत इट इज नॉट कोड फॉर एनी अमिनो ॲसिड. आता हा तीनचा एक ग्रुप असेल UGA, UAA, UAG. हा जर तिन्हीपैकी कुठलाही एक ग्रुप जर तिथं असेल, प्रेझेंट असेल तर तिथं काय होत नाही, कुठलाही अमिनो ॲसिड तयार होत नाही. तर तिथं काय होतं, अमिनो ॲसिड तयार करण्याची प्रोसेस जी आहे ती स्टॉप होते, म्हणून त्याला स्टॉप कोडॉन म्हटलं जातं. जर समजा एखादा अमिनो ॲसिड आहे, तो अमिनो ॲसिड जर स्टॉप कोडॉननी रिप्लेस होत असेल तर त्याला काय केलं म्हटलं जातं, इट इज नोन ॲज द नॉनसेन्स म्युटेशन. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये पहा, नाव दिस इज द वन DNA बेस, हा DNA बेस आहे, CAG हा कोड आहे त्याच्यामध्ये, इट इज कोड फॉर द ग्लायसिन.
ते ग्लायसिनला कोड करतं, अमिनो ॲसिड ग्लायसिनला कोड करतं. पण इथं CAG हा जो ग्लायसिन आहे त्याच्यामध्ये काय झालं पहा, देअर इज द रिप्लेसमेंट ऑफ वन झीन. त्याच्यामध्ये एक नायट्रोजन बेस जो आहे तो बेस चेंज झाला. सीच्या ऐवजी देअर इज ॲडिशन ऑफ टी. तर तिथं टी ॲड झालं तर काय होतं, देअर इज फ्रॉम द स्टॉप कोडॉन. तिथं स्टॉप कोडॉन तयार होतं. म्हणजे टी आहे तर mRNAमध्ये थायमिन नसतं, तिथं काय असतं, युरॅसिल असतं. म्हणजे काय तयार होतं पहा, UAG तयार होणार. आणि UAG इट इज द स्टॉप कोडॉन. तर स्टॉप कोडॉन आहे. आणि तिथं जी अमिनो ॲसिड तयार करण्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे इथले पुढचे जे अमिनो ॲसिड जे आहेत ते स्टॉप केले जातात. तिथं अमिनो ॲसिड सिंथेसिस स्टॉप होतं. दिस टाईप ऑफ म्युटेशन, अशा टाईपचं जर म्युटेशन असेल तर त्याला नॉनसेन्स म्युटेशन म्हटलं जातं. नॉनसेन्स म्युटेशन म्हणजे लक्षात ठेवा, इफ द वन ऑफ द अमिनो ॲसिड कोडॉन इट इज रिप्लेस बाय स्टॉप कोडॉन, स्टॉप कोडॉननी रिप्लेस होत असेल तर त्याला नॉनसेन्स म्युटेशन म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द सायलेंट म्युटेशन. नाउ व्हॉट इज मीन्स बाय सायलेंट म्युटेशन, इफ द वन ऑफ द अमिनो ॲसिड कोडॉन, एखादा अमिनो ॲसिड कोडॉन आहे, इट इज रिप्लेस बाय सेम अमिनो ॲसिड कोडॉन. जर एका सेम अमिनो ॲसिड कोडॉननी जर रिप्लेस होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, देर इज नोन ॲज द सायलेंट म्युटेशन. देर इज नो इफेक्ट ऑन अमिनो ॲसिड सिक्वेन्स. तिथं कुठलेही अमिनो ॲसिड चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल, जर ह्याच्यामध्ये पहा, देर इज द ग्लायसिन. इथे काय आहे पहा, देर इज द, इथे ग्लायसिन आहे. ग्लायसिन कोड फॉर GGC. ओके, दॅट इज द वन. GGC आहे. तर इथे काय झालं, GGC हा जो शेवटचा जो C आहे इट इज रिप्लेस बाय द U. ओके, तो कशाने रिप्लेस झाला, U. U इन्स्टेड ऑफ C. Cच्या ऐवजी तिथं U जर ॲड झाला तर काय तयार होतं पहा, GGU. ओके, इथं काय तयार झालं, इथं काय होतं ओरिजिनल, GGC होता. ओके, इथं C इन्स्टेड ऑफ काय ॲड झालं, Cच्या ऐवजी U ॲड झालं तर काय तयार होणार, GGU तयार झालं. आणि दिस GGU इट इज ऑल्सो कोड फॉर द ग्लायसिन. ओके, ते सुद्धा कशाला कोड करतं, ग्लायसिनला. आणि GGC जी आहे ते सुद्धा ग्लायसिनला कोड करतं. त्यामुळं जरी त्याच्यामध्ये म्युटेशन झालं किंवा जरी त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाईड बेस जरी चेंज झाला तरी अमिनो ॲसिड काय होतं, सेमच तयार होतं. त्या अमिनो ॲसिडमध्ये कुठलाही चेंज होत नाही. मीन्स इट इज कॉल्ड ॲज द सायलेंट म्युटेशन. सायलेंट म्युटेशन, नो इफेक्ट ऑन अमिनो ॲसिड सिंथेसिस किंवा अमिनो ॲसिड सिक्वेन्स जो आहे तो अमिनो ॲसिड सिक्वेन्स त्याच्यामध्ये चेंज होत नाही. ओके, त्याच्यामध्ये काहीही इफेक्ट होत नाही. असं जे म्युटेशन आहे त्याला सायलेंट म्युटेशन म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे न्यूट्रल म्युटेशन. नाउ व्हॉट इज मीन्स बाय न्यूट्रल म्युटेशन. Neutral mutation means in which one amino acid codon it is replaced by the similar type of amino acid. Okay, for example, आता ह्याच्यामध्ये पहा, तर नाव इट इज द AAC. हे AAC आहे, त्याचा mRNA बघितला तर UUG असणार आहे. नाव UUG इट इज कोड फॉर द फिनल अलेनाईन. ते कशाला कोड करतं, फिनल अलेनाईनला कोड करतं. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काय झालं, AAC हा जो कोड आहे त्याच्यामध्ये काय झालं, देर इज द म्युटेशन म्हणजे चेंज झाला. जो पहिला ए जो कोड होता इट इज रिप्लेस बाय द जी. तो कुणाने रिप्लेस झाला, जीनी. त्यामुळं इथं काय येणार पहा, mRNAचा CUG. आणि दिस CUG इट इज कोड फॉर द ल्युसीन. ओके, ओरिजिनल काय फॉर्म होतं तिथं, फिनल अलेनाईन. ओके, कुठला कोड आहे, UUG कोड होता. दिस UUG कोड इट इज रिप्लेस बाय CUG. म्हणजे इथं काय झालं, यूच्या ऐवजी C आला. ना देर इज ऑल्सो रिप्लेस द अमिनो ॲसिड्स. इथं फिनल अलेनाईन तयार झालं आणि इथं ल्युसीन तयार झालं. ओके, ना आता इथं द वन अमिनो ॲसिड फिनल अलेनाईन इट इज रिप्लेस बाय द ल्युसीन. हे ल्युसीनने रिप्लेस झालेलं आहे. बट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द फिनल अलेनाईन अँड ल्युसीन
हे दोन्ही जे आहेत फिनल अलेनाइन अँड ल्युसीन ह्या दोन्हींचे केमिकल प्रॉपर्टीज जर बघितले दॅट आर द सेम, दोन्हींचे पण सेम आहेत. त्यामुळं देर इज नो दॅट मच इफेक्ट ऑन अ अमिनो ॲसिड सिंथेसिस किंवा प्रोटीन सिंथेसिस होत असताना त्याच्यामध्ये तेवढा जास्त इफेक्ट होत नाही. ओके, हेन्स इट इज नोन ॲज द न्यूट्रल म्युटेशन. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं, न्यूट्रल म्युटेशन म्हटलं जातं. ओके, नाव द न्यू अमिनो ॲसिड हॅज द सेम केमिकल प्रॉपर्टी दॅन द ओल्ड अमिनो ॲसिड. ओके, इथं रिप्लेस होत असताना जो ओल्ड आहे तो नवीननी रिप्लेस केला जातो, पण दोन्हींचे जर केमिकल प्रॉपर्टीज हे जर सेम असतील तर त्या टाईपच्या म्युटेशनला न्यूट्रल म्युटेशन म्हटलं जातं. ओके, तर इथंपर्यंत हे जे टाईप्स ऑफ म्युटेशन जे आहेत हे म्युटेशनचे टाईप्स इथं लक्षात ठेवा. राहिलेला पार्ट आपण त्याच्यामध्ये नंतर बघूया.